हॅलो, वेलकम टू माय चॅनल इझी इंग्लिश ग्रामर. आज आपण वर्ब फॉर्म्स इन इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत. 5 पद्धतीने आपण वर्ब फॉर्म्स शिकत असतो. V1, V2, V3. V1 बेस फॉर्म, V2 पास्ट टेन्स, V3 पास्ट पार्टिसिपल. हे जे 3 फॉर्म्स आहेत हे रेग्युलर आणि इरेग्युलरमध्ये स्पेसिफिक रूल्स फॉलो करत असतात. ते आपण पाहणार आहोत. रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब फर्स्ट रूल ॲड ईडी अशी खूप क्रियापद आहेत इंग्लिशमध्ये की जी फक्त ईडी ॲड केल्यानंतर पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल होतं. फॉर एक्झाम्पल कुक, कुक्ड, कुक्ड, लुक, लुक्ड, लुक्ड. ॲड ओनली ईडी. देन ॲड डी. ऑलरेडी ह्या क्रियापदाच्या शेवटी ई असतं, फक्त आपल्याला डी ॲड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल डान्स, डान्स, डान्स. कंप्लीट, कंप्लीटेड, कंप्लीटेड. थर्ड रूल ॲड आय ई डी. कधी ॲड करायचं आहे आपल्याला आय ई डी? तर जेव्हा क्रियापदाच्या शेवटी वाय आणि त्याच्या पूर्वी कॉन्सोनंट म्हणजे जेव्हा व्यंजन असेल, वायच्या पूर्वी जेव्हा व्यंजन असेल तेव्हा वायचा लोप होऊन आय होतो, मग ईडी प्रत्यय लागतो पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये. फॉर एक्झाम्पल कॅरी, कॅरीड, कॅरीड. क्राय, क्राईड, क्राईड. सिंगल वॉवेल प्लस कॉन्सोनंट. क्रियापदाच्या शेवटी कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन असतं आणि त्यापूर्वी सिंगल वॉवेल म्हणजे एकच स्वर असतो. काय होतं तर लास्ट कॉन्सोनंट म्हणजे शेवटचं जे लेटर आहे कॉन्सोनंट त्याचं डबल होतं. लास्ट लेटर बिकम्स डबल आणि मग त्याला ईडी प्रत्यय लागतो. कधी तर जेव्हा इथं कॉन्सोनंट असेल, इथं सिंगल वॉवेल असेल तेव्हा. फॉर एक्झाम्पल स्टॉप, स्टॉप्ड, स्टॉप्ड. रब, रब्ड, रब्ड. इरेग्युलर वर्ब फॉर्म्स. इरेग्युलर वर्ब फॉर्म्समध्ये कोणते रूल्स फॉलो करतात वर्ब्स? तर 3 वर्ब्स फॉर्म्स आर सेम. फॉर एक्झाम्पल पुट, पुट, पुट. कट, कट, कट. शट, शट, शट. अशी पण क्रियापद आहेत. सेम पास्ट टेन्स अँड पास्ट पार्टिसिपल. सेम पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल. V3, V2, V3 सेम. फॉर एक्झाम्पल फाइंड, फाउंड, फाउंड. सेड, सेड, सेड. सेम बेस फॉर्म अँड पास्ट पार्टिसिपल. हा बेस फॉर्म आणि हे पास्ट पार्टिसिपल सेम, फक्त V2 पास्ट टेन्स डिफरंट. कम, केम, कम. बिकम, बिकेम, बिकम. फक्त पास्ट टेन्स वेगळा आहे. लास्ट रूल ऑल 3 फॉर्म्स आर डिफरंट. तिन्हीच्या तिन्ही फॉर्म्स वेगवेगळे. दे आर युनिक. त्यांचा स्वतःचा असा बेस फॉर्म असतो, पास्ट टेन्स असतं आणि पास्ट पार्टिसिपल असतं. फॉर एक्झाम्पल इट, एट, इटन, ड्रिंक, टँक, ड्रंक, सिंग, सॅंग, संग. या पद्धतीनं आपण V1, V2, V3 वापरत असतो. याशिवाय V4 कधी वापरतो आपण? तर ॲज अ प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल ING प्रत्यय. कुठं वापरतो आपण? तर कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट आणि कंटिन्युअस फ्युचर. कंटिन्युअस टेन्समध्ये आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचा ING प्रत्यय वापरतो. त्याशिवाय V5 कुठं वापरतो? तर थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर. थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर. कोण आहे थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर? तर ही, सी आणि इट. कधी? प्रेझेंट टेन्समध्ये. काय करतो तर त्यांच्या क्रियापदाला एस किंवा ES प्रत्यय वापरतो. म्हणजे V4 आणि V5 या पद्धतीनं पण आपण वर्ब फॉर्म वापरत असतो. त्याशिवाय जर तुम्हाला वर्बचा डिटेल अभ्यास करायचा असेल तर ऑलरेडी 22 मिनिटाचं लेक्चर मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. ते पहा. चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.